वेद रायडर्स संघाची सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकला येतो सागरचंद. पंचांचा इशारा येतोय आणि सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला येतो सागरचंद आणि नॉन स्ट्राईकला येतो ऋतिक म्हात्रे. लेजंड ऑफ क्रिकेटर जगदीश म्हात्रेंचा हा मुलगा ऋतिक म्हात्रे. खरोखरच बोनकोडे प्रीमियर लीगमध्ये एक चांगली कामगिरी त्याला आतापर्यंत केलेली आहे. दरम्यान वैयक्तिक असं पहिलं संघाच्या वतीने पहिला चेंडू चांगला चेंडू म्हणता येईल. घोषीच्या स्वरूपात चेंडू जातोय आणि संघाचा श्री गणेश होतो 1 या धावसंख्येने संघ पोचतोय बिनबाद 1. 4 षटकांचा हा सामना अतिशय महत्त्वपूर्ण असा सामना. सामन्यातून जो संघ विजय ठरेल तो फायनलमध्ये दाखल होईल. आता मात्र सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ते बिनबाद 2. एक सुरेख सुरुवात चांगली गोलंदाजी करणार दिसतो तो पार्थ चंदन. षटकातला पुढचा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू निर्धाव चेंडू काढतोय. पंचांकडे दाद मागताना पंच थर्ड अंपायर कडे इशारा येतोय. एक चांगली विकेट किपिंग या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागतात आणि पंच टीव्ही अंपायरकडे या ठिकाणी रिझल्ट पाठवलेला आहे. निर्णयाची प्रतीक्षा आहे. टीव्ही अंपायर पंच बालासाहेब घोरपडे यांच्याकडून हा निर्णय येतोय. हा फलंदाज सागरचंद हा बाद होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय तो वेद रायडर्स या संघाचा. अवघ्या 2 या धावसंख्येवर चांगली गोलंदाजी चांगला प्रयत्न करताना दिसतोय तो पार्थ चंदन. पार्थ रॉयल संघाकडून एक चांगली अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला हा पार्थ चंदन आपल्या पहिल्याच षटकात 3ऱ्या चेंडूवर बळी मिळवण्यात यशस्वी ठरतोय. बोनकोडे प्रीमियर लीग 2022 मध्ये आजचा हा महत्त्वपूर्ण लढत सेमीफायनलची लढत ग्रामस्थ मंडळाचे कोणी प्रतिनिधी इथे आले असतील तर कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे. कुणाल दाते सरांनी त्यांची नावं इथे या ठिकाणी पुकारलेली आहेत. तर कोणी चुकून राहिला असेल तर आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपली उपस्थिती असेल तर कृपया आपण मंचावर यायचं आहे. आपला या ठिकाणी सन्मान होणार आहे. दरम्यान षटकाकडे बोलूया. षटकातला पुढचा चेंडू पार्थ त्याला समोर जातोय. उजव्या हाताचा फलंदाज लकी सिंग चांगला खेळून काढलेला चेंडू परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. ते पार्थ रॉयल संघाकडून चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावतोय. धावसंख्या होते ते बिन 1 बाद 2. चांगलं षटक प्रगतीपथावर. षटकातला पुढचा चेंडू त्याला समोर जातोय लकी सिंग. उजव्या हाताचा फलंदाज आता मात्र खेळून काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन घ्यावं लागतंय. 1 रनाने समाधान मानावं लागते संघाला. संघ पोचतोय 1 बाद 3. चांगलं षटक पार्थ चंदन्याचं. षटकातला शेवटचा चेंडू आता मात्र सुरेख फटका. सरळ सीमारेषेच्या वर षटकार. पहिला षटकार ऋतिक म्हात्रे. मी म्हटलंच होतं जगदीश म्हात्रेंचा हा मुलगा. एक चांगली ओळख आपली या बोनकोडे प्रीमियर लीग मध्ये दिली ते ऋतिक म्हात्रेने. सरळ षटकार ठोकतोय. काय पहिलं षटक सांगतोय ते 1 बाद 9. माझे साथी गुणलेखक सुनील पाटील यांच्या माहितीनुसार पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या होती ती 1 बाद 9. सामना हा 4 षटकांचा राहील.
पुन्हा एकदा विनंती करतो, बोनकोडे प्रीमियर लीगमध्ये ग्रामस्थ मंडळाचे प्रतिनिधी जे कुणाल दाते सरांनी या ठिकाणी नावं पुकारली, चुकून राहिले असतील कोणी तर आपणास विनंती आहे की आपली उपस्थिती या ठिकाणी असेल तर आपण मंचावर विराजमान व्हायचं आहे. आपलं ग्रामस्थ मंडळ बोनकोडे यांच्या वतीने बोनकोडे प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत. दरम्यान षटकाकडे येऊया. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतो तो स्वप्नील डांगे. 1 रन काढतोय, कार्पेट पद्धतीने खेळून 1 रनावर समाधान मागतोय. संघाला संघ पोचतोय दुहेरी घरात. संघाची धावसंख्या होती ती 1/10. स्वप्नील त्याला सामोरं जातोय ऋतिक म्हात्रे. आता मात्र चांगला चेंडू खेळून काढतोय, काहीसं गचाला असं क्षेत्ररक्षण होतंय संदीप भगत यांच्याकडून, परंतु 1 रन मात्र नक्कीच मिळते संघाला. 1 रनाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ते 11, 1/11. षटकातला पुढचा चेंडू स्वप्नील, एक चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. त्याला सामोरं जातो लकी सिंग. आता मात्र मोठा फटका, खरोखरच देखना फटका आणि सरळ सीमारेषे पार षटकार. दुसरा षटकार या सामन्यातला. खरोखरच एक चांगला फटका या ठिकाणी लकी सिंगच्या बॅटमधून पाहायला मिळाला तो प्रेक्षकांसाठी. खरोखरच एक चांगली मेजवानी या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आत्ता होणारी लढत ती म्हणजे पार्थ रॉयल्स आणि वेद रायडर्स. संघाची धावसंख्या होती ती 17, 1/17. एक चांगला आकार नक्कीच धावसंख्येला देण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात, तो म्हणजे ऋतिक म्हात्रे आणि लकी सिंग. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू आता मात्र स्क्वेअर मारा सोडून देतोय. पंचांकडून वाईट बॉल घोषित. अतिरिक्त धावसंख्येत भर होते. धावसंख्या 18. नक्कीच एक षटकार मारल्यावर कुठेतरी स्क्वेअर मारा होतोय स्वप्नील डांगे यांच्याकडून. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॅक टू बॅक लगेच दिशा दाखवतोय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 24. लकी वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळतोय, त्यामध्ये 2 षटकारांचा समावेश. खरोखरच एक चांगली फलंदाजी या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीसाठी लकीच्या माध्यमातून. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक. बघूया हॅट्रिकची संधी. हा चेंडू षटकार मारला तर नक्कीच हॅट्रिक होईल. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटकावून मारलेला, परंतु बघूया झेल होते का आणि मात्र झेल बाद. तू मला षटकार मारू शकतोस तर मी तुझा बली मिळू शकतोस. दाखवून दिलं, सिद्ध केलं, स्वतःला सिद्ध केलं ते स्वप्नील डांगे यांनी. खरोखरच 2 बॉलात 2 षटकार, परंतु तुला मी माघारी तंबूत परत पाठवू शकतो हे मात्र नक्कीच दाखवलं या चेंडूने ते स्वप्नील डांगे यांनी. आणि आता मात्र तंबूत परतावं लागतं ते लकी सिंग याला. वैयक्तिक 15 धावांचं योगदान देऊन तंबूत परततोय. चांगली फलंदाजी नक्कीच आपल्या संघासाठी करतोय. नक्कीच मला वाटतं हनुमान दळवी साहेब थोडेसे नाराज दिसतील, कारण हा फलंदाज अतिशय महत्त्वाचा फलंदाज होता आणि त्याला मात्र आता तंबूत जावं लागतंय. नवीन आलेला फलंदाज विनीत दळवी. दरम्यान षटकातला शेवटचा चेंडू दरम्यान स्वप्नील, त्याला नवीन फलंदाज विनीत दळवी, ऋतिक म्हात्रे सॉरी. षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा काहीसा खराब असा चेंडू. पंचांचे हात आमच्याकडे वळतात आणि पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 25. षटकातला शेवटचा चेंडू त्याला सामोरं जाते ऋतिक म्हात्रे. एक चांगला खेळाडू बोनकोडे प्रीमियर लीगमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा
मारण्याचा प्रयत्न थोडासा फसतोय, झेल होते का बघूया, परंतु एक झेल सोडलेला आहे. एक रन मात्र नक्कीच या ठिकाणी पूर्ण होते आणि एक रनवर समाधान मानावं लागते ते संघाला. षटक संपतंय, 2 षटकाखेरीस धावसंख्या होते ती 2 बाद 26. खरोखरच एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी. यानंतर हिंदीमध्ये मी आपल्यासाठी पुढचे 2 षटक, महत्त्वाचे षटक, आणि ते पडण्या अगोदर मी आपणा सर्वांना घेऊन जातो हिंदीमध्ये माझे साथी समालोचक मिरजकर. धन्यवाद. शेख बाबा अमरनाथ ग्रुप सेवा मित्र मंडळ अनंत तांडेल, उमेश मळवी, रत्नाकर घोटकर, दिलीप दळवी, सूर्यकांत तांडेल, सुरेश वैती, प्रकाश नाईक, महेंद्र नाईक, विनोद मात्रे, पांडुरंग मडव, महेश नाईक, वैभव मात्रे आणि निलेश मात्रे. आपल्याला सर्वांना विनंती, आपण देखील या, कारण भाईंच्या माहितीसाठी गेले 3 दिवस या संपूर्ण मित्रमंडळ सेवा मित्रमंडळाच्या माध्यमातून जेवण्याची व्यवस्था आपल्या बोनकोडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि खूप मेहनत या सर्वांनी घेतलेली आहे. बाबा अमरनाथ ग्रुप आपला सन्मान आम्ही करणार आहोत, तर आपल्याला विनंती, आपण आला असाल, इथे असाल उपस्थित, तर या आमच्या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद कुणाल जी, धन्यवाद विनय जोगलेकर. तो मैं यहाँ पर फिर एक बार इस मैदान पर सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूँ. पारी का तीसरा ओवर शुरू हो चुका है. विनायक मस्कर गेंदबाजी कर रहे हैं और पहली गेंद पर 1 रन प्राप्त किया ऋतिक ने और इसी के साथ स्कोर 27 पर. अगली गेंद विनायक मस्कर की. ये गेंद इस बार धीमी गेंद, गति परिवर्तन किया, पहले बल्ला घुमा और गेंद गई विकेट कीपर के हाथों में और रन लेने की कोई गुंजाइश नहीं. डॉट गेंद. अच्छी गेंदबाजी करते हुए अच्छी शुरुआत की है गेंदबाज विनायक मस्कर ने. अंपायर के दाहिने ओर से गेंदबाजी कर रहे. यह गेंद फिर एक बार नीचे रहते हुए गेंद बल्ले का अंदरूनी किनारा, रन चुराने की कोशिश सफल. 1 रन मिलता हुआ यहां पर. रन संख्या 28 पर. मेरे साथ जुड़े हुए स्कोरर बोनकोड़े गांव के एक एक्सलेंट स्कोरर सुनील पाटिल जी और साथ ही में मेरे साथी समालोचक विनय जोगलेकर. यह गेंद फिर एक बार नीचे रहते हुए गेंद को खेलने का प्रयास, पुल करने का प्रयास, अंदरूनी किनारा, गेंद जाती हुई स्क्वायर लेग की तरफ और इस बीच 1 रन. अच्छी गेंदबाजी, परफेक्ट लाइन और लेंथ पकड़ के रखे अभी तक गेंदबाज विनायक मस्कर ने. बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर कर रहे बल्लेबाज, लेकिन कोई मौका नहीं दे रहे अभी तक. फिर एक बार गेंद विनायक के हाथों में. सामना करेंगे विनीत दलवी. ये गेंद पटकी हुई गेंद को खेला है गैप में, लेकिन काबिल तारीफ यहां पर फील्डिंग. जोरदार तालियां होनी चाहिए इस फील्डिंग के लिए. पार्थ चंदन जबरदस्त फील्डिंग का मुजाहरा करते हुए यहां पर केवल यहां पर 1 रन दिया विनीत को. 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 30 पर. 30 रन, 2 विकेट के नुकसान पर 30 रन. रन संख्या पारी का तीसरा ओवर चलता हुआ. यहां पर टॉस जीता था इस मैच में पार्थ लॉयंस ने. पहले फील्डिंग का फैसला. यह गेंद इस बार चूके बीट किया बल्लेबाज. ओवर की समाप्ति. बहुत ही अच्छा सटीक गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी करते हुए गेंदबाज विनायक मस्कर, इन्होंने केवल इस ओवर में केवल 4 रन दिए. काफी अच्छा ओवर अपनी टीम के लिए, अपने कप्तान के लिए. आदरणीय संदीपजी नाईक साहेब आपल्यातून रजा घेत आहेत. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामधून अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. अमरनाथ मित्रमंडळाचा सन्मान आम्ही करणार आहोत भाईंच्या शुभ हस्ते, कारण गेले 3 दिवस जेवण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. भाईंचं एक वाक्य नेहमीच आम्हाला आठवणीत आहे, जगणं सोपं आहे हो, फक्त काळ्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कोविडचं संकट संपूर्ण देशावरच नव्हतं तर विश्वावर होतं. अशाही परिस्थितीमध्ये आपल्या नाईक घराण्याच्या माध्यमातून अनेकांची मदत करण्यात आली. आता आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. अशाही परिस्थितीमध्ये प्रभाग रचना तर झालेल्या आहेत. अशाही परिस्थितीमध्ये अनेक समाजसेवक आता उदयाला आलेले आहेत.
भूलतापांना बळी न पडता कुठेतरी आपण या गोष्टीवर देखील नजर ठेवली पाहिजे. आणि आज आमच्या मंचावर बाबा अमरनाथ ग्रुप सेवा मित्रमंडळाचा सन्मान होतो या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी खूप मेहनत घेऊन जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचा सन्मान संदीप नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला गेला. आपलं मनपूर्वक आभार. आपण खूप मोलाची मदत आम्हाला या बोनकोडे प्रीमियर लीगसाठी भाई केली. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांचं मनपूर्वक आभार. हेलो, हेलो, तो चलते हैं मैच की तरफ. चौथा ओवर पारी का लेकर आए रोहन. पहली गेंद पर 1 रन यहां पर प्राप्त किया बल्लेबाजों ने और स्कोर को बढ़ा कर रख दिया है 31 पर 31 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. यह गेंद इस बार काफी तेज तर्रार गेंद, नीचे रहती हुई थोड़ी सी पूरे फिर एक बार बीट कर दिया चूके बल्लेबाज. गेंद का और बल्ले का कोई संपर्क नहीं. गेंद विकेट कीपर के दास्तानों में रन लेने की कोई गुंजाइश नहीं. फिर एक बार अपनी बॉलिंग मार्क की तरफ जाते हुए गेंदबाज. इस पारी की आखिरी 4 गेंदें शेष. यह गेंद पटकी हुई गेंद को उठाकर खेला. इस बार लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद और अच्छा कैच वहां पर और बल्लेबाज ऋतिक म्हात्रे आउट. काफी अच्छी गेंदबाजी करते हुए पहले 2 ओवर में स्कोर था 26, लेकिन उसके बाद तीसरा ओवर डाला विनायक मस्कर ने, केवल 4 रन दिए और उसके बाद चौथा ओवर लेकर आए रोहन. अभी तक 3 गेंदों में केवल 1 रन दिया और 1 विकेट हासिल किया. अच्छी गेंदबाजी अपनी टीम के लिए, पार्थ रॉयल्स के लिए करते हुए विनोद जी बिल्कुल खुश होंगे इस परफॉर्मेंस से. देखते लेकिन कभी सामने वाले टीम को कम नहीं लिखना चाहिए. देखते बल्लेबाज स्ट्राइक पर दिखाई दे रहे विनीत और नॉन स्ट्राइक पर यश. यह गेंद काफी करारा शॉट, अच्छा टाइमिंग, लेकिन यहां पर देखते हैं गेंद सीमा रेखा के बाहर फेंक दिया इस गेंद को 6 रन के लिए काऊ कॉर्नर के ऊपर से. शुरू में ऐसा लगा था कि गेंद की लंबाई ज्यादा है, लेकिन काफी ताकत इस शॉट में विनीत दलवी के, एक महंगे प्लेयर इस टूर्नामेंट के विनीत दलवी, हमारे 40+ के कप्तान भालचंद्र दलवी जिनके सुपुत्र विनीत दलवी यहां पर आक्रामक बल्लेबाजी करते हुए. स्कोर बढ़ता हुआ 37 पर. यह गेंद उठा दिया इस गेंद को. यहां पर वाइडिश लॉन्ग ऑफ से फील्डर आ रहे हैं स्वप्निल और आखिरी वक्त पर गेंद हाथ से फिसल गई और इस बीच मौका मिला बल्लेबाज को. दो रन लेने का मौका मिला विनीत को. विनीत पहुंचे इस 2 रन के साथ निजी स्कोर 11 पर और रन संख्या पहुंचती हुई इन 2 रनों के साथ 39 पर. आखिरी गेंद इस पारी की, बाउंसर का प्रयास किया आखिरी गेंद पर, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल का. यह गेंद फिर से डालनी होगी. स्कोर बढ़ता हुआ 40 40. अच्छा क्रिकेट यहां पर चल रहा है. बोनकोड़े प्रीमियर लीग 2022 का जबरदस्त आयोजन किया गया इस मैदान पर बोनकोड़े गांव के. ये गेंद इस बार गेंद लैंडिंग होगी नो मैंस लैंड में. 3 फील्डर गेंद पर आ चुके हैं, लेकिन यहां पर रन आउट तो जरूर होना पड़ेगा. तीसरा रन लेने की कोशिश की थी
बल्लेबाजों ने। और इसी के साथ पारी की समाप्ति। रन संख्या 42 और 43 रनों का लक्ष्य निर्धारित 4 ओवर के इस मैच में पार्थ रॉयल्स के सामने। तो चलिए तब तक चलते हैं हमारे सूत्र संचालक कुणाल दाते जी इनके पास। उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक स्पोर्ट्स शूज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफीज। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मालिकावीराची जी सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे ती विनोद मात्रे यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे। त्यांचा मनपूर्वक आभार। ॲडिडास या ब्रँडची ही सायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी देण्यात येणार आहे आणि मॅन ऑफ द सिरीजचा क्रायटेरिया मी मगाशी सांगितलंय। पहिल्या मॅचपासून शेवटच्या मॅचपर्यंत सर्व काही गोष्टी पाहिल्या जातील। विकेट जर घेतले असतील तर प्रत्येक विकेटसाठी 3 पॉईंट असतील आणि रन जर केले असतील तर प्रत्येक रनसाठी 1 पॉईंट। ग्रामस्थ मंडळाचे प्रतिनिधी मोहन गंगाराम पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। आपलं बोनखोडे प्रीमियर लीगमध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। ग्रामस्थ मंडळाचे प्रतिनिधी मोहन गंगाराम पाटील। चोवीस चेंडू आणि 43 धावांचं आव्हान। अतिशय महत्त्वपूर्ण लढत। दुसरा सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी पार्थ रॉयल्स वर्सेस वेद रायडर्स। चोवीस चेंडू आणि 43 धावांचं आव्हान। या सामन्यातून जो संघ विजय ठरेल तो अर्थातच अंतिम फेरीमध्ये दाखल होईल। अतिशय महत्त्वपूर्ण लढत। सेमीफायनलची ही दुसरी सेमीफायनलची लढत आपल्या सर्वांच्या भेटीसाठी। वैयक्तिक असं पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो तो सागरचंद, एक नावाजलेला गोलंदाज वेद रायडर्स संघाकडून। दरम्यान पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते। अतिशय महत्त्वपूर्ण लढत होते ती पार्थ रॉयल्स वर्सेस वेद रायडर्स। वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो तो सागरचंद, त्याला सामोर जातोय पार्थ चंदन आणि नॉन स्ट्राईकला येतो विनायक मस्कर। सलामीची जोडी मैदानात पार्थ रॉयल संघाकडून। सागरचंद सुरेख चेंडू आणि चांगलाच चेंडूचा समाचार घेतलाय। पहिल्याच चेंडूवर चौकार अडवतोय तोपर्यंत धावून 3 धावा या ठिकाणी धावफलकावर लागतात। एक चांगलीच गुड रन बिटवीन द विकेट। 3 रन घेण्यात फलंदाज यशस्वी होतोय पार्थ चंदन आणि धावसंख्या 3 या धावसंख्येने पुढे जातोय। पहिल्या चेंडूवर 3 धावा। दरम्यान षटकातला पुढचा चेंडू आता मात्र बॅटची कडा घेऊन जातोय घोषितच्या स्वरूपात। 1 धाव मिळते, सन्मान देतोय चेंडूला तो विनायक मस्कर। संघ पोचतोय 4, बिनबाद 4। एक चांगली खेळी या ठिकाणी करताना दिसतात ते पार्थ रॉयल संघाचे फलंदाज। दरम्यान षटकातला पुढचा चेंडू सागरचंद, त्याला सामोर जातोय विनायक मस्कर उजव्या हाताचा फलंदाज। आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी। 1 रन पूर्ण होतोय। दुसऱ्या रनासाठी प्रयत्न केला जातोय परंतु दुसरी रन देखील या ठिकाणी पूर्ण करतोय तो पार्थ आणि विनायक। दरम्यान 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या होते ती बिनबाद 6। सुरेख सुरुवात। षटकातला पुढचा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू पंचांकडे दाद मागताना आणि हा पहिला फलंदाज बाद होतोय। विनायक मस्कर याला तंबूत परतावा लागतोय। चांगली गोलंदाजी। चौथ्या चेंडूवर बली मिळवण्यात यशस्वी ठरतोय तो सागरचंद आणि विनायक मस्कर याला मात्र आता तंबूतचा रस्ता दाखवतोय। चांगली
मॅच या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीसाठी ही सेमीफायनलची दुसरा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी लढत होते. खूप चांगलं असं आयोजन या ठिकाणी बोनकोडे प्रीमियर लीग 2022 दरम्यान नवीन फलंदाज विकास कांबळे पार्थ रॉयल संघाकडून 43 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ आता मात्र 1-6. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू सागर चंद, एक चांगला गोलंदाज, नवी मुंबईतला नवीन गोलंदाज हा सागरचंद म्हणून ओळख. आता मात्र बॅटची कडा घेऊन जातोय, चेंडू जातोय घोषितच्या स्वरूपात, धावसंख्येत भर होते, धावसंख्येत ती 7, 1-7. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी करताना दिसतोय तो सागरचंद. बोनकोडे 11 संघामध्ये आपलं स्थान नक्की केलेलं आहे ते सागरचंद यांनी आता मात्र बोनकोडे प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसतो. एक चांगली नवीन चेंडू द्यायचा आहे, पंचांचा इशारा येतोय. वेद रायडर्स संघ, सन्माननीय हनुमंत दळवी माजी परिवहन समिती सभापती यांचा हा संघ आणि पार्थ रॉयल विनोद म्हात्रे यांचा हा संघ यांच्यामधली ही लढत. जो संघ याच्यातून विजयी ठरेल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. आम्हाला मोलाचं असं सहकार्य लाभतं ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब. आज पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी त्यांची उपस्थिती आपल्या सर्वांना या ठिकाणी लाभणार आहे. नुकतेच या ठिकाणी येऊन गेलेले आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार संदीपजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब, माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. त्याचप्रमाणे सन्माननीय आमच्या सर्वांचे लाडके नगरसेवक, कार्यसम्राट नगरसेवक लीलाधरजी नाईक साहेब, हनुमंत दळवी साहेब, मुनावरजी पटेल, महेशदादा नाईक, विनोद म्हात्रे आणि सर्व संघनायक यांचं देखील आम्ही संघ मालकांचं या ठिकाणी बोनकोडे प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत करतो. दरम्यान चांगला चेंडू, षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या होते ती 1-7. आता मात्र समीकरण येऊन ठेपले 18 चेंडू 36 धावा. 12च्या सरासरीने धावसंख्या उभारायच्या आहेत त्या पार्थ रॉयल संघाला. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. माझे साथी गुणलेखक सुनील पाटील आणि जयदीप नाईक यांच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती आपल्याला मिळत आहे. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. खरोखरच एक चांगलं आयोजन आणि एक आपण सातत्याने या ठिकाणी 3 दिवस आवाज ऐकतोय तो कुणाल दाते सर. अचूक माहिती आणि एक अनुभवी क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आणि एक नवी मुंबईतला चांगला आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते कुणाल दाते सर आपल्यामध्ये आहेत. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतो तो विनीत दळवी. त्याला समोर जातोय पार्थ. सुरेख चेंडू, चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी या ठिकाणी विनीत दळवी याची. निर्धाव चेंडू टाकतोय. दरम्यान पार्थ चंदन एक चांगली कामगिरी नक्कीच या बोनकोडे प्रीमियर लीगमध्ये करताना दिसतो तो अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला पार्थ चंदन, पार्थ रॉयल संघाचा संघनायक. कारण आपण या बोनकोडे प्रीमियरमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा विचार केला तर पार्थ चंदनचा विचार नक्कीच केला जाईल. आता मात्र पुढचा चेंडू, काहीतरी स्क्वेअर मारा होतोय, चेंडू सोडून दिला जातोय. पंचांचे हात आमच्याकडे वळतात आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत भरतोय 1+1 अशा 2 धावा मिळतील. वाईट +1 म्हणजे 1 वर 1 फ्री. धावसंख्येत भर होते, धावसंख्येतील 9. खरोखरच अतिशय महत्त्वपूर्ण लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू, तेवढाच सुरेख असा सन्मान देतोय, चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय, 1 रन पूर्ण करतोय, दुसऱ्या रनासाठी प्रयत्न केला जातोय.
पार्थ चंदन आणि दुसरी रन देखील पूर्ण केली जाते. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 11. 1 बाद 11. खरोखरच चांगली फलंदाजी करताना दिसतो तो पार्थ चंदन. षटकातला पुढचा चेंडू विनीत दलवी, त्याला समोर जातोय पार्थ चंदन. उजव्या हाताचा फलंदाज आत्ता मात्र चांगला खेळून काढतोय, कार्पट पद्धतीने खेळून, आणि हा गचाल क्षेत्ररक्षण होत आहे. चौकार, पहिला चौकार येतोय तो पार्थ चंदन यांच्या बॅटमधून. धावसंख्या होते ते 15. बरोबर ना, 1 बाद 15. अजूनही षटकातले 3 चेंडू शिल्लक. खरोखरच अशी फलंदाजी केली तर मॅच रंगतदार आहेच, आणखी रंगतदार होईल यामध्ये काही शंका नाही. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू, अजूनही षटकातले 3 चेंडू शिल्लक. विनीत, त्याला सांभाळतोय पार्थ, पुन्हा एकदा चांगला खेळून काढला. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या क्षेत्ररक्षणचा नमुना या ठिकाणी वेद रायडर संघाकडून. चेंडू निर्धाव जातोय. थोडंसं दडपण नक्कीच असणार आहे पार्थ चंदन यांच्या, पण एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला हा खेळाडू पार्थ चंदन. गोलंदाजीचा विचार केला, फलंदाजीचा विचार केला, क्षेत्ररक्षण देखील विचार केला तर एक चांगली कामगिरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली ती या बोनकोडे प्रीमियर लीगमधून. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू, त्याला समोर जातोय पार्थ चंदन. आता मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय आणि बघता बघता 1 रन नक्कीच या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 रन समाधान मानावं लागते ते संघाला. धावसंख्या पोचते 16च्या घरात. षटकातला शेवटचा चेंडू, धावसंख्या होते ते 16. 43 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ. पुन्हा एकदा विनंती करतो, ग्रामस्थ मंडळाचे प्रतिनिधी कोणी या ठिकाणी आले असतील, कुणाल दाते सरांनी खूप नावं या ठिकाणी 2 वेळा वाचली, कोणी आले असतील तर त्यांचे प्रतिनिधी त्यांनी आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. षटकातला पुढचा चेंडू खूपच सुरेख असा खेळून काढलेला चेंडू, बघूया झेल होतोय का, आणि आता मात्र झेल. विकास कांबळी याला परतावं लागेल. शेवटच्या चेंडूवर, दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर बली मिळवण्यात यशस्वी ठरतो तो विनीत दलवी, आणि विकास कांबळी आत्ता मात्र तंबूमध्ये परतवतोय. 2 षटकाखेरीज धावसंख्या होते ती 2 बाद 16. दोन षटकाखेरीज धावसंख्या होते ते 2 बाद 16. आता मात्र समीकरण येऊन ठेपले ते 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. दरम्यान पार्थ चंदन यांना एक खुश खबर आहे. बाबा अंबरनाथ ग्रुप यांचे प्रतिनिधी रत्नाकर घोटकर यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. पार्थ चंदनसाठी प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं रोख पारितोषिक. परंतु उर्वरित 2 षटकासाठी मी घेऊन जातोय हिंदीमध्ये माझे साथी समालोचक मिरजकर यांच्याकडे. और इसी के पहली गेंद पर उठाकर गेंद को खेला, 6 रन के लिए और 500 रुपये का यहाँ पर पारितोषिक प्राप्त किया. जैसे कि यहाँ से बताया गया वैसे वहां पर जलवा दिखाया अपने बल्ले का पार्थ ने. स्कोर बढ़ता हुआ इस 6 रन के साथ 22 रन स्कोर. अब चाहिए 11 गेंदों में 21 रन. 11 गेंदे 21 रन. बड़ा ही रोमांचकारी मुकाबला होने के आसार. अगली गेंद लेकर संदेश मौर्य राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे. ये गेंद उठाकर खिलाए फिर एक बार, इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन. लगातार छक्कों की बरसात. 1000 अब तक 1000. खेळाडूंना विनंती आहे आपण जरा पॅव्हेलियन मध्ये आतमध्ये व्हा. पुन्हा एकदा विनंती करतोय पार्थ रॉयल संघाला विनंती करतोय की आपण पॅव्हेलियनच्या आतमध्ये जायचं नाही तर पेनल्टी लागेल. बाला पाटील आपणास विनंती आहे जरा मागे व्हा, सर्वांना मागे घ्या जरा प्लीज जरा. पुन्हा एकदा विनंती करतोय मुलांना, लहान मुलांना देखील. हां सॉरी, बाला म्हात्रे
आपणास विनंती आहे जरा लहान मुलांना देखील मागे घ्या जरा. तो पहले 2 गेंदों पर संदेश मौर्य की 2 छक्के जड़ चुके हैं अभी तक पार्थ चंदन ने. पार्थला प्रत्येक षटकाराला 1000 रुपये ग्राउंड कमिटी फार्म सोसायटी यांच्याकडून. ये गेंद इस बार अच्छी तरह से कमबैक करते हुए संदेश मोरे. तीसरी गेंद डॉट गेंद. पहली 2 गेंदों पर 2 छक्के, उसके बाद तीसरी गेंद डॉट. अब देखना होगा ये गेंद. देखते हैं यहां पर गेंद हवा में और कोई मौका नहीं 6 रन के लिए. 1500 रुपए अभी तक हासिल के और ग्राउंड कमेटी के 1000 रुपए. रन संख्या पहुंच चुकी है 34 पर. अब चाहिए 9 रन. जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता है. यहां पर वेद राइडर्स को सोचना होगा, संदेश मौर्य को खासकर सोचना होगा किस तरह से गेंदबाजी की जाए. अपनी खास गेंदें पेश करनी होगी, अपना स्वाभाविक खेल खेलना होगा, अपने हुक्मी गेंदें खेलने डालनी होगी अगर इस मैच को जीतना चाहते हैं वेद राइडर्स. क्योंकि बहुत ही बड़ा मुकाबला, सेमीफाइनल का दूसरा सेमीफाइनल इस मैच पर चलता हुआ. यहां पर आक्रामक फील्डिंग, दबाव डालने की कोशिश. अगली गेंद ब्लॉक हॉल में ठीक निशाने पर, लेकिन गेंद को खेला है गैप में, कोई मौका नहीं रहेगा. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. जबरदस्त बल्लेबाजी करते हुए पार्थ रॉयल के बल्लेबाज पार्थ चंदन. रन संख्या पहुंच चुकी है 38 पर. अब चाहिए केवल 5 रन. 7 गेंदे और 5 रनों की आवश्यकता. और ये गेंद को उठाकर खेला है और धोनी स्टाइल में मैच को फिनिश कर दिया है. इसके साथ सेमीफाइनल जीतकर फाइनल में पहुंचती हुई पार्थ रॉयल्स की टीम. 4 छक्के जड़ चुके इस मैच में और 1 चौका. टोटल 4000 रुपया अभी तक प्राप्त किए चंदन ने, पार्थ चंदन ने. निजी स्कोर 39 रन बनाया यहां पर पार्थ चंदन में, जिसमें शामिल है 4 छक्के और 2 चौके. 39 रनों की आतिशबाजी पारी. और संदेश मौर्य काफी महंगे साबित हुए. इस ओवर में 28 रन दिए. इस ओवर में संदेश ने 5 गेंदों में. तर इथे अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं बोनकोडे प्रीमियर लीग 2022 तर इथे पार्थ रॉयल्सचा संघ दुसरा संघ ठरतोय फायनल मध्ये पोहोचणारा. तर फायनल मध्ये दाखल झाले ते प्रितेश स्ट्रायकर आणि पार्थ रॉयल्स. रामचंद्रजी नाईक यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. ज्येष्ठांचा सन्मान आज आम्ही करणार आहोत या स्पर्धेमध्ये. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू